स्वागत आहे आपले एबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जिल्हा परिषद पदभरतीतील आरोग्य सेवक या पदासाठी एकूण किती अर्ज आले त्याच्याविषयी संपूर्ण जिल्ह्यानुसार आपण लिस्ट बघणार आहोत. यामध्ये 40% आणि 50% महिला व पुरुष अशा प्रकारचे या पदांची नावे होते. तर यासाठी एकूण अर्ज किती आले त्याच्याविषयी माहिती बघणारच आहोत आणि त्यासोबत जिल्हा परिषद पदभरतीचे राहिलेले पदांचे पेपर कधीपर्यंत होऊ शकतात, यामध्ये आरोग्य सेवक पुरुष व महिला झालं, त्यासोबत ग्रामसेवक झालं आणि इतर 2-3 पदे आहेत त्यांची आता एक्झाम बाकी आहे. तर ते एक्झाम कधीपर्यंत होऊ शकते त्याविषयी सुद्धा तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, सर्वप्रथम इथं जिल्हा परिषद पदभरतीतील आरोग्य सेवक या पदासाठी 40% या पदासाठी स्त्री व पुरुष या दोन्हींचे मिळून अर्ज जर म्हटले तर 1,72,000च्या जास्त अर्ज आलेले आहेत मित्रांनो. आणि आरोग्य सेवक स्त्री व पुरुष दोन्हींचे अर्ज मिळून इथे एकूण अर्ज जर म्हटलं तर 1,00,000 इथं आपल्याला म्हणू शकता की 6,609 अर्ज आलेले. आणि दोन्हींचं जर कॅल्क्युलेशन केलं मित्रांनो तर आपल्याला या दोन पदांसाठी फक्त दोन पदांसाठी जवळपास 2,78,000 पेक्षा जास्त इथं अर्ज आलेत. 2,78,000 पेक्षा इथं जास्त अर्ज आलेले आहेत मित्रांनो. अशा प्रकारचं तुम्ही इथे समजून चालू शकता. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन असणार आहे आणि त्यामध्ये एक्झामचं अजून काहीच ठाव ठिकाणं नाही, वेळापत्रक नाही. तर त्याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटणार आहे की आपली परीक्षा कधीपर्यंत होऊ शकते, वेळापत्रक कधीपर्यंत येऊ शकतं, याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. तर बघा, इथे जिल्ह्यानुसार किती अर्ज आलेत. इथे 50%चं दिसत असेल, इथे 40%चं दिसत असेल. इथे 50%चं सर्वप्रथम बघूया. नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर आपल्याला 1,150 अर्ज आलेत, पालघरचं 1,610, नाशिकचा जर विचार केला तर 6,448, बीडचं 3,024, धाराशिवचं 4,905, रायगडचं 2,779, त्यानंतर लातूरचं 4,837, त्यानंतर पुढे सिंधुदुर्गचा जर विचार केला तर 3,001, कोल्हापूरचं 5,008, यवतमाळसाठी जर म्हटलं तर 4,018, गडचिरोलीसाठी 4,959, त्यानंतर पुढे नागपूर 2,762, वर्धासाठी 2,823, परभणीसाठी फक्त 224 अर्ज आलेत. इथं आरोग्य सेवक 50% साठी काही ठिकाणी खूपच कमी अर्ज आले. ठीक आहे, खूपच कमी अर्ज आले त्यामुळे कॉम्पिटिशन अतिशय कमी असणार आहे. तर तुम्ही बघा तुम्ही कोणत्या पदासाठी कुठं अर्ज भरलाय आणि त्यानुसार तुमच्यासाठी कॉम्पिटिशन किती असणार आहे. आणि लवकरच या टॉपिक वरती आपण जिल्ह्यानुसार कॅटेगरीनुसार कुठे किती अर्ज आले त्यावरती सुद्धा लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि व्हिडिओच्या लास्टला सांगितल्याप्रमाणे ह्या परीक्षा कधीपर्यंत होऊ शकतात त्याची सुद्धा तुम्हाला माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. तर पुढे बघा, जळगावचा जर विचार केला तर 4,061 अर्ज आलेत. त्यानंतर बुलढाणाचा जर विचार केला तर 9,533. हे ऑल कॅटेगरीचं सांगत आहे. ठीक आहे, आणि महिला व पुरुष दोन्हींचं मिळून सांगत आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचे. पुढे भंडाराचा जर विचार केला तर 1,133, चंद्रपूरचं 1,226, रत्नागिरीचं 1,050, अमरावतीचं 3,374, त्यानंतर जालन्याचं 6,762, वाशिमचं 1,292, त्यानंतर सोलापूरसाठी 1,504, पुणेसाठी इथं 2,898, सांगलीसाठी इथं 10,985, साताऱ्यासाठी 9,447, अकोल्यासाठी 352 आणि धुळेसाठी 2,748. एवढे अर्ज जिल्ह्यानुसार आतापर्यंत आपल्याकडे पदसंख्या आलेली आहे. पदसंख्येनुसार इथं आपल्याला किती अर्ज आलेत, किती विद्यार्थ्यांनी अर्ज केलेत त्याची लिस्ट अशा प्रकारची बघण्यासाठी भेटलेली आहे. ठीक आहे, हे महिला व पुरुष, ठीक आहे, हे दोन्हींचा अर्ज एकूण मिळून हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता पुढील व्हिडिओ जो आपला होणार आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार जिल्ह्यानुसार किती कोणाचे अर्ज आलेत ती संपूर्ण माहिती तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये बघण्यासाठी भेटणार आहे. तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बिल तिलाही क्लिक करून घ्या, कारण जिल्हा परिषद पदभरतीचे कोणत्याही प्रकारचा नवीन अपडेट असेल, नोट्स असेल त्याची माहिती तुम्हाला या चॅनलवरती दिली जाते. तर चला आता पुढे 40%चं जाणून घेऊया. 40% या पदासाठी स्त्री व पुरुष मिळून किती अर्ज आलेले आहेत. नांदेड जिल्ह्याचं जर म्हटलं तर 17,911 अर्ज आलेत, पालघरसाठी 11,007 अर्ज आलेत, नाशिकसाठी आपल्याला 17,579 एवढे अर्ज आलेत, त्यानंतर बीडसाठी 2,616 इथं अर्ज आलेत, त्यानंतर धाराशिवसाठी 1,417, रायगडसाठी आपल्याला 8,290, लातूरसाठी 2,844, पुढे जर विचार केला कोल्हापूर तर 9,375 एवढे अर्ज आलेत. पुढे यवतमाळसाठी 18,023, गडचिरोलीसाठी 344, इथे सुद्धा खूप कमी अर्ज आलेत. पुढे जर विचार केला तर इथे एक कमी अर्ज आलेत, काही ठिकाणी खूप कमी अर्ज आलेले बघण्यासाठी भेटलेले. ठीक आहे, अजून बघा इथे तुम्हाला कमी अर्ज कुठे दिसत आहे, यामध्ये इथे बघा किती कमी अर्ज आलेत. ठीक आहे, नागपूरसाठी 2,677, वर्धासाठी 5,188, परभणीसाठी 948, जळगावसाठी फक्त 132 अर्ज आलेत. कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहेत ते बघून घ्या. जळगावसाठी खूप कमी अर्ज आलेत, बुलढाणा
जालन्यासाठी 3592, भंडारासाठी 5516, चंद्रपूरचं 4879, रत्नागिरीचं 4815, अमरावतीचं 907. इथे सुद्धा थोडे कमी अर्ज आलेत, 1000च्या आत अर्ज आलेत. जालन्यासाठी इथं जर विचार केला तर 13874 अर्ज आलेत. त्यानंतर वाशिमसाठी 2411, सोलापूरसाठी 7645, पुणेसाठी 28209 अर्ज आलेत, सांगलीसाठी 1871 आणि सातारासाठी 20865. एकूण जर अर्जांची संख्या जर म्हटली तर जिल्ह्यानुसार तुम्हाला सांगितलं, इथे जिल्ह्यानुसार अर्जांची संख्या आणि टोटल जर म्हटलं तर आपल्याला एवढे अर्ज आलेले आहेत. तर बघा मित्रांनो, आता पुढे जर म्हटलं तर आरोग्य सेवक पुरुष व महिला यामध्ये जर विचार केला 40%, 50% या दोन्ही पदांचे पेपर कधीपर्यंत होऊ शकतात. ग्रामसेवक पद झालं, या पदाचे पेपर कधीपर्यंत होऊ शकतात याविषयी संपूर्ण माहिती आपण बघणारच आहोत. परंतु त्या अगोदर अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेली मित्रांनो. तर यामध्ये बघा, आरोग्य सेवक पुरुष व महिलांसाठी आपण काय महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत. या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहे. अशाच प्रकारच्या नोट्स आपण ग्रामसेवक या पदासाठी देखील काढलेल्या आहे. थोडक्यात नोट्सचं स्वरूप तुम्हाला सांगून घेतो, त्यानंतर पेपर कधी होणार आहे त्याविषयी अपडेट मी तुम्हाला देणारच आहे. तर यामध्ये बघा, तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे. 1 ते 1.5 वर्षाचं करंट अफेअर दिलं जाणार आहे. त्यानंतर स्पेशल आरोग्य सेवक पुरुष व महिलांसाठी आपण काही नोट्स काढलेले आहेत 40% व 50%. यामध्ये स्पेशल इंग्लिशचं सेपरेट पीडीएफ आहे 150 ते 200 पेजेसचं. त्यानंतर 3 ते 4 ई बुक आहे. आपल्याला स्पेशल जो आपला टेक्निकल सब्जेक्ट आहे त्यासाठी एकूण 4 ई बुक दिलेले आहेत. प्रत्येक टॉपिक नुसार इथं अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. हे 4 ई बुक आहे. या व्यतिरिक्त महत्त्वाचे आयएमपी प्रश्न संच वन लाइनर स्वरूपात प्लस तुम्हाला एमसीक्यू टाइप मध्ये, ठीक आहे, 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यापैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचं. अशा प्रकारचं एमसीक्यू प्लस वन लाइनर स्वरूपामध्ये 150 ते 200 पेजेसचं आयएमपी प्रश्न संच इथे तुम्हाला दिले तांत्रिकसाठी. ठीक आहे, ई बुक पण दिले अभ्यास करण्यासाठी, डायरेक्टली डिटेलमध्ये स्पष्टीकरणासोबत हे 4 ई बुक दिलेत आणि प्लस तुम्हाला क्वेश्चन जेवढे पण आयएमपी असतील महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न संच, हे आयएमपी प्रश्न संच तुम्हाला सेपरेट बघण्यासाठी भेटणार आहे वन लाइनर स्वरूपामध्ये प्लस एमसीक्यू टाइप मध्ये तुम्हाला हे प्रश्न बघण्यासाठी भेटणार आहे. ठीक आहे, या व्यतिरिक्त तुम्हाला अजून यामध्ये काय दिले जाणार आहे. आरोग्य सेवकसाठी 11 टेस्ट, इथं 11 टेस्ट तुम्हाला दिले जाणार आहे. सर्व टेस्टचं आपल्याला उत्तर वगैरे दिलेले आहेत. ठीक आहे, आन्सर की वगैरे दिलेले. अशा प्रकारच्या 11 टेस्ट तुम्हाला दिले जाणार आहे. यासोबत तुम्हाला मागील 10 क्वेश्चन पेपर या पीडीएफ मध्ये दिलेत. या व्यतिरिक्त अजून काय दिलंय, यामध्ये 18 क्वेश्चन पेपर म्हणजे 28 क्वेश्चन पेपर तुम्हाला मागील दिल्यात आणि 11 टेस्ट तुम्हाला यामध्ये दिले जाणार आहे. अजून जर म्हटलं तर तुम्हाला अंकगणित बुद्धिमत्ताचं सेपरेट पीडीएफ दिलं जाणार आहे. अजून यामध्ये तुम्हाला काय दिलं जाणार आहे, मराठीचं सेपरेट पीडीएफ दिलं जाणार आहे. अशा प्रकारचं म्हणजेच मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, तांत्रिक प्रश्न संच, मागील प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत तुम्हाला महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न संच हे सर्व काय उपलब्ध करून दिले जाणार आहे आणि यासोबत 11 टेस्ट देखील तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर हे सर्व काही तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअप वरती सेंड केलं जातं. प्रत्येक विषयाचे जे पीडीएफ आहे 150 ते 200 पेजेसचं, किती 150 ते 200 पेजेसचं हे पीडीएफ असणार आहे. तर हे तुम्हाला पाहिजे असेल तर खूपच कमी किमतीमध्ये आपण आपल्या टीम कडून तुम्हाला हे उपलब्ध करून देत आहे. हे आरोग्य सेवक पुरुष व महिलांसाठी आपण काढलेले सेपरेट आरोग्य सेवक पुरुष व महिला ज्या पण पदासाठी तुम्ही अर्ज केला असेल त्याच्यासाठी सेपरेट हे पीडीएफ तुम्हाला दिले जाणार आहे. एकूण 8 ते 10 पीडीएफ तुम्हाला यामध्ये सेंड केले जाणार आहे. ठीक आहे, सर्व जर म्हटलं तर प्रत्येक पीडीएफ 150 ते 200 पेजेसचे डिटेलमध्ये अभ्यासक्रम आयएमपी प्रश्न दिलेले आहेत. तर हे सर्व काही तुम्हाला खूपच कमी किमतीमध्ये आपण उपलब्ध करून देतोय. स्त्री व पुरुष दोन्ही पदांसाठी हे महत्त्वाचे असणार आहे. तर त्यांची प्राइस मी तुम्हाला सांगून देतो. या सर्व पीडीएफची प्राइस, ठीक आहे, 8 ते 10 पीडीएफची प्राइस, यामध्ये चालू घडामोडी, मागील प्रश्नपत्रिका, आयएमपी टेस्ट वगैरे हे सर्व काही दिलं जाणार आहे. हे 8 ते 10 पीडीएफ तुम्हाला फक्त 239 रुपयामध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. ठीक आहे, सर्व काही 4 ते 5 विषयांचे जेवढे पण पीडीएफ मी दाखवले हे सर्व काही तुम्हाला फक्त 239 रुपयामध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. स्पेशल आरोग्य सेवक 40%, 50% स्त्री व पुरुष या 2 पदांसाठी हे महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि यामध्ये महत्त्वाचं अजून तुम्हाला काय दिलं जाणार आहे, तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला जातो. तिथे सर्व काय अपडेट तुम्हाला सर्वप्रथम बघण्यासाठी भेटतात. जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे एक नंबर दिसत असेल 91 39 64 31 99, या नंबरवरती तुम्हाला काय करायचंय, 239 रुपयाचं पेमेंट करायचंय. पेमेंट झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली स्क्रीनशॉट पाठवू शकता. पेमेंट तुम्ही फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करू शकता. कॉल SMS करत बसू नका. डायरेक्टली पेमेंट झाल्यानंतर याच
नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही डायरेक्टली स्क्रीनशॉट पाठवू शकता. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला पीडीएफ सेंड केलं जातं पेमेंट झाल्यानंतर. काही प्रॉब्लेम आला किंवा 10 मिनिटं होऊन गेले तरी देखील तुम्हाला पीडीएफ नाही मिळाले तर तुम्ही डायरेक्टली कॉल करा या नंबरवरती. 24 तास आपला नंबर चालू आहे. 24 तास आपला जो नंबर आहे आपला हा चालू आहे. ऑफिशियल अकॅडमीचा आपला नंबर आहे 9139 64 31 99. या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. आणि जर तुम्हाला डायरेक्टली पाहिजे असेल तर पेमेंट करा फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने आणि स्क्रीनशॉट पाठवा या नंबरच्या व्हॉट्सअपवरती. व्हॉट्सअपसाठी आणि त्यासोबत पेमेंटसाठी एकच नंबर आहे. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सर्व काही पीडीएफ तुम्हाला सेंड केले जातात. ठीक आहे. तर अशा प्रकारचा आपण आरोग्य सेवक या पदासाठी नोट्स काढलेले आहेत. आता जर तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी अर्ज केला असेल, ग्रामसेवकच्या तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर यातील जर म्हटलं तर तुम्हाला मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि करंट अफेअर या नोट्स तुम्हाला ग्रामसेवकसाठी सुद्धा कामी येणार आहे. परंतु ग्रामसेवकचा आपण टॉपिक नुसार टेक्निकलचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. टॉपिक नुसार खूपच आयएमपी प्रश्न घेतले त्यामध्ये. जर तुम्हाला ग्रामसेवकच्या नोट्स पाहिजे असेल तर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला फक्त पदाचं नाव सांगायचंय आणि ग्रामसेवक या पदाच्या नोट्स पाहिजे अशा प्रकारचा मेसेज करायचा आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला सेंड केली जाईल व्हॉट्सअपवरती. ठीक आहे. तर अशा प्रकारचं आपण आपल्या नोट्सचं हे स्वरूप ठेवलेलं आहे. तर चला आता आपण आपल्या टॉपिककडे वापस येऊया. तर बघा मित्रांनो, आरोग्य सेवक पुरुष व महिला झालं 40% 50% हे दोन्ही पद, त्यासोबत ग्रामसेवक झालं, परिवेशिका झाले, हे पदांचे जे जिल्हा परिषद पदभरतीचे पेपर बाकी आहे तर त्यासाठी पत्रक जारी करण्यात आलेले आहेत की हे पेपर लवकरात लवकर घेण्यात यावा. आता जर म्हटलं तर 3 ते 4 दिवस झालं पत्रक येऊन आणि त्यानुसार आपल्या अपडेटनुसार आपल्या अंदाजानुसार ठीक आहे आपल्याला या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत किंवा पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत काही ना काही वेळापत्रक आलेलं बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे. टाइम टेबल आलेलं बघण्यासाठी भेटेल आणि एक अंदाजानुसार पुढील महिन्याच्या 15 ते 20 तारखेच्या दरम्यान तुमचे पेपर होण्याची दाट शक्यता असणार आहे. आणि जर या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत काही टाइम टेबल आलं तर त्यामध्ये जर विचार केला तर टाइम टेबल आल्यानंतर लगेच 5 ते 3 दिवसामध्ये तुमचं जे पण ऍडमिट कार्ड आहे ते जारी होईल आणि अगदी 10 ते 12 तारखेपर्यंत पुढील महिन्याच्या फेब्रुवारीच्या 10 ते 12 तारखेपर्यंत पेपर होण्याची दाट शक्यता असणार आहे. ठीक आहे. तर आता इथं पत्रक जारी झालेलं आहे मित्रांनो, त्यानुसार तुमचे पेपर लवकरच होण्याची दाट शक्यता असणार आहे. त्यानुसार तुम्ही इथं तयारी तुमची चालू ठेवू शकता. आणि बाकी जर म्हटलं तर नोट्स विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्यावरती आपण त्या टॉपिकवरती सेपरेट एका व्हिडिओच्या माध्यमाने चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.